बीडमध्ये काल सर्वपक्षीय मोर्चा दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या शाब्दिक हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेकांनी असभ्य पद्धतीने भाषणे केली, तसंच हातवारे केल्याचा आरोपही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलाय। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। सरपंच संतोष देशमुखांना 100% न्याय दिला जाईल, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावलेंनी दिली। देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार असल्याचं गोगावलेंनी म्हटलं। बीडमधील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी परभणीमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे। 4 जानेवारीला हा मोर्चा काढण्यात येईल। देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। बीडमध्ये अंजली दमानिया यांचं धरणे आंदोलन सुरू आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याला अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे। आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत बीडमधून हलणार नाही, असं दमानिया यांनी म्हटलंय। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मुंबईत आंदोलन करण्यात आलं। मुंबईच्या चेंबूर नाका या भागात हे आंदोलन करण्यात आलं आहे। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करा आणि त्यांना कठोर शिक्षा द्या, अशी मागणी देखील केली आहे। अभिनेत्री प्राजक्ता माळीची महिला आयोगाकडे तक्रार झाल्याची माहिती एक्स पोस्ट करत रुपाली चाकणकरांनी दिलेली आहे। तर बदनामी करणारं वक्तव्य आणि त्या आधारे समाज माध्यमात सर्व घटकांनी शहानिशा न करता अतिशय घाणेरड्या पद्धतीनं ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं चाकणकरांनी म्हटलंय। प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील पोस्ट केली आहे। स्त्रीचा सन्मान याला भाजपनं नेहमीच प्राधान्य दिलं असून अशा पद्धतीनं चिखलफेक करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असं वक्तव्य वाघ यांनी केलंय। प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी देखील फेसबुक पोस्ट केली। प्राजक्ता माळी, मी तुझ्या सोबत आहे, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। भरत गोगावले यांनी छगन भुजबळांच्या मंत्रिपदावर प्रतिक्रिया दिली। राष्ट्रवादीमध्ये कोणाला मंत्रिपद द्यायचं हे अजितदादांनी ठरवलं, मी त्याच्यावर बोलू शकत नाही, हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, असं गोगावले यांनी म्हटलंय। रुपाली ठोंबरेंना आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नावानं व्हॉट्सअप चॅट व्हायरल करणं चांगलंच महागात पडलंय। रुपाली ठोंबरेंचा 8 जणांविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते मोहसिन शेख यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केलाय। आम्ही आता व्हॉट्सअप चॅट आरोप प्रत्यारोपामध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील उडी घेतली आहे। रुपाली ठोंबरे यांनी तुमची काय बदनामी केली, असा सवाल मिटकरी यांनी आव्हाडांना विचारलाय। विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजित पवार 20,000 मतांनी अजित पवारांचा पराभव झालाय, असा दावा आमदार उत्तम जानकरांनी केला। राष्ट्रवादीचे 12च आमदार निवडून आलेत, तर महायुतीचे एकूण 107 आमदार निवडून आल्याचा दावा देखील जानकरांनी केलाय। 4 महिन्यांच्या आत हे सरकार उद्ध्वस्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। पुण्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील गड किल्ल्यांवर पर्यटक गर्दी करतायत, त्यामुळे किल्ल्यांवर स्वच्छतेची आणि सुरक्षिततेची काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घेण्याचं आवाहनही करण्यात आलंय। 31st आणि नववर्ष स्वागताचे वेध सर्वांनाच लागले। नववर्ष स्वागताचं सेलिब्रेशन करायला पर्यटकांनी रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली आहे। पर्यटकांच्या वर्दळीमुळे हॉटेल व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले। रायगडच्या हरिहरेश्वरमध्ये तोबा गर्दी झाली आहे। पर्यटनासोबत देवदर्शनासाठी पर्यटकांची रीघ लागली आहे। भाविकांच्या मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून येत आहे, तर पर्यटकांच्या आगमनानं स्थानिक व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं नाशिककडे वळू लागली आहेत। नाताळपासूनच सलग आलेल्या सुट्यांमुळे नाशिक शहरातील पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळ या ठिकाणी पर्यटक गर्दी करू लागले आहेत। शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी अगस्त्या फाउंडेशनकडून दुर्मिळ आणि आदिवासी भागात विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं। यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते। चंद्रपुरात धनोजे कुणबी समाजाकडून कृषी प्रदर्शन आणि मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मेळाव्यात हजेरी लावून उपक्रमाचं कौतुक केलं। मेळाव्यात समाज उपयोगी विविध उपक्रमही राबवण्यात आले।
पुण्यात कोरेगाव भीमा शौर्य दिन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला वाहतुकीचं नियोजन केलंय. संभाजीनगर, नाशिक तसंच मुंबईहून येणारी वाहतूक 14 ते 15 किलोमीटर अलीकडेच थांबवण्यात किंवा वळवण्यात येणार आहे. मुंबईत वर्षअखेरीस प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य रेल्वेनं निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. वाशिममध्ये अकोला ते पूर्णा 185 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं. आजपासून या मार्गावर 8 एक्सप्रेस गाड्या धावणार आहेत. त्यामुळे वाशिम मार्गे उत्तर दक्षिण रेल्वे प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. अकोल्यात वाहन चालकांसाठी पोलिसांनी 5 डिसेंबर पासून विशेष मोहीम राबवली आहे. या अंतर्गत 1,28,00,000चा दंड वसूल करण्यात आला. तर नागरिकांना त्यांचे थकीत दंड भरून सहकार्य करा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे. शहापूरच्या सापगावमधील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठे खड्डे पडलेत. त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. इंद्रायणी नदी आळंदीमध्ये पुन्हा एकदा फेसाळली आहे. आतापर्यंत असंख्य वेळा आश्वासन देऊनही सरकार, स्थानिक प्रशासन यांच्याकडनं आळंदीमध्ये इंद्रायणीचं प्रदूषण रोखण्यात अपयश आलेलं आहे. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. बारामतीमध्ये महत्त्वाचा प्रकल्प येणार असल्याचे संकेत शरद पवारांनी दिलेत. या प्रकल्पासंदर्भात शिष्टमंडळासोबत शरद पवारांची चर्चा होणार आहे. स्वतः त्यांनी ही माहिती दिली आहे. विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबाबत भाजप आमदार राम शिंदेंची कर्जतमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाजपच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. ही कार्यकर्त्यांसाठी निरंतर काम करणारा नेता असल्याची प्रतिक्रिया राम शिंदेंनी दिली. कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातील कामकाजाला लवकरच सुरुवात होणार आहे अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. कल्याण प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर कामकाज सुरू होईल असंही निकम यांनी म्हटलंय. शिवसेनेच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे सतीश प्रधान यांचं निधन झालं. ठाणे शहराच्या विकासात तसंच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबूतीसाठी त्यांनी मोठं योगदान दिलं. कल्याणच्या कोळशेवाडीतील नागरिकांनी अनोखं आंदोलन केलं आहे. कल्याण लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. आरोपी विशाल गवळीचा प्रतिकात्मक पुतळ्याला फास लावून अनोखं आंदोलन केलं. सांगली शहरात सांगली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये 3,000हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. शहरातील नेमिनाथ नगरमधील कल्पद्रुम या क्रीडांगणावर स्पर्धेचं आयोजन केलं होतं. परभणीत 21वे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन पार पडणार आहे. आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. पहिल्या सत्रात उद्घाटन आणि दुसऱ्या सत्रामध्ये कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील दिघोरा गावात एका नराधमाने 2 चिमुकल्यांचा विनयभंग केला. या दोन्ही मुली घरासमोर खेळत होत्या. त्यावेळी नराधमानं त्यांना खेळणं देण्याचं आमिष दाखवून घरी नेलं आणि त्यांचा विनयभंग केला. उल्हासनगरात गुन्हे शाखेनं बाईक चोरांच्या टोळीला अटक केली आहे. या टोळीकडून 7 बाईक हस्तगत केल्यात. आरोपी शहरात बाईक घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि ही कारवाई केली.